वसंत सबनीसांनी एक पुस्तक अण्णांना अर्पण केलं आणि त्याच्या अर्पण पत्रिकेमध्ये डफ नसलेला शाहीर आणि फड नसलेला तमासगीर अशी फारच मार्मिक अर्पण पत्रिका त्यांनी लिहिली। मराठी चित्रपटांसाठी अण्णांनी अनेक लावण्या लिहिल्या। त्यांच्या लावण्या ऐकताना कानशिलं अगदी तापतात। हिरव्यागार आनंदानं मन डवरून येतं। शब्दांचं फार मोठं सामर्थ्य अण्णांपाशी होतं। मराठी भाषा रांगडी आहे असं प्रत्येक वेळी म्हटलं जायचं, पण अण्णांनी त्यांच्या लावणीतून सुद्धा मराठी अतिशय लढीवाळ आहे हे सप्रमाण दाखवून दिलं। अण्णांची लावणी चवळीच्या शेंगेसारखी नाजूक होती, रसरशीत होती आणि घरंदाजही होती। एकदा कोल्हापूरचे नामवंत शाहीर कैलासवासी लहरी हैदर आणि इतर मंडळींची गप्पांची मैफिल रंगली होती। अण्णा आणि हैदर साहेब एकमेकांच्या गुणांचे अगदी चाहते होते। गप्पांमध्ये सहज ते एकदा अण्णांना म्हणाले, माडगुळकर, ळ च्या प्रासाची लावणी लिहिणं फार अवघड आहे नाही? अण्णा म्हणाले, त्यात काय अवघड आहे हो? अहो, ळ शिवाय माझं पानही हलत नाही, अगदी माझा आडनावच बघा ना। मग लिहिता का लावणी? हो, म्हणून अण्णांनी तिथंच बसल्या बैठकीत ताबडतोब एक टाकी फरमास लावणी लिहिली। भोळं तुझं ग निळ निळ डोळं आणि कई गडी तुवा केलं खुळं। हैदर साहेबांनी लावणी ऐकली आणि त्या तेजाळ चांदण्याला कडकडून मिठी मारली। अण्णांचीच ही पुढील लावणी बाबूजींनी संगीतबद्ध केलेली ऐकूयात। दुनियेमध्ये नाही गोऱ्या भावजाईची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई। आमच्या नशिबाला, आमच्या नशिबाला कुणीतरी आओ कुणीतरी कुणीतरी
रामजोशी चित्रपटातील काही लावण्या अण्णांनी लिहिल्या होत्या. हा चित्रपट पुरा झाल्यानंतर त्याची जाहिरात करताना त्या जाहिरातीत असं म्हटलं होतं, आज रामजोशी असते तर त्यांनी माडगुळकरांच्या लावण्यांवर खुश होऊन आपला डफ त्यांना बक्षीस दिला असता. लावणीच्या रचनेतही अण्णांची कुलीन आणि संस्कारी लावणी आपला आब आणि तोल सावरून आहे. अण्णांनी लावणी प्रकाराला आपल्या अभिजात कलात्मकतेचा स्पर्श घडवून तिला वरच्या पायरीवर नेलं. कनातीत अडकलेली मराठी लावणी अण्णांनी तथाकथित शिष्ट समाजात चित्रपटांद्वारे आणली. एवढंच नव्हे तर रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून ओसरीवर आणि अहो थेट माझघरातही पोचवले. उत्तर पेशवाईच्या काळात लावणीला हात दिला तो रामजोशी, होनाजी, प्रभाकर, अनंत फंदी, सगन भाऊ आणि परशुराम या 6 अव्वल दर्जाच्या शाहिरांनी. तेवढ्याच तोलामोलाचा ऐन ब्रिटिश आमदानीत होऊन गेलेला 7वा शाहीर म्हणजे पठ्ठे बापूराव. आणि या 7ही जणांच्या पठडीतील किंबहुना त्यांच्याहूनही कांकणभर सरस शाहीर गदिमा यांना निश्चितपणे 8वा शाहीर मानावा लागेल. या 8व्या शाहिराच्या लावण्यांना तितक्याच लोकप्रिय चालीत बांधणारे बाबूजी. गीत संगीताच्या तरल धाग्यांनी परस्परांशी जोडल्या गेलेल्या गदिमांबद्दल बाबूजी म्हणतात, अहो पुनर्जन्म आहे की नाही मला माहीत नाही, पण जर का तो असेल आणि मला जर पुढल्या जन्मी गतजन्मातील काही आठवणी आठवत असतील तर माडगुळकर हे नाव मला प्रकर्षाने लक्षात राहावं. पुलंनी बाबूजींच्या गाण्याबद्दल म्हटलं आहे, एकाच वेळी समाजाची मान डोलणं आणि विद्वानांचा कान तृप्त होणं हे खरोखरच अवघड, पण ही गोष्ट अगदी लीलया पार पडली सुधीर फडके यांनी. ती प्रत्येक वेळेस खरी करून दाखवली आहे. बाबूजी आणि गदिमा यांच्या द्वयीचं हे पुढचं गीत अर्थातच ही लावणी ऐकूयात. भरवून हात बसली धरून सावली गुरा, नाही चिंता त्याची तिने सांज पातुरा. चला दोघ मिळून चढू टेकडीवरा, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदा. प्रकाशाला जाळी मधी पिकली करवंद, जाळी मधी पिकली करवंद. जाळी मधी पिकली करवंद, जाळी मधी पिकली करवंद. भले करवंद खायची एवढी हुक्की वाटायली होय. तुम्ही बाळपणातून जीवाचं मैत्र, हो ते खरे. ही तरुणपणातील बाळपणाची लहर. कोणी बघत नाही तो चला गडे लवकर. आंबट गोडी चाकू वाटते पूर्वा की छंद. जाळी मधी पिकली करवंद, जाळी मधी पिकली करवंद. जाळी मधी पिकली करवंद, जाळी मधी पिकली करवंद. या वयात करवंद खायची हुक्की यायला लागले वय. अजून ध्यानात येत नाही वय. कान करा इकडं. मजलाज वाटते सांगाया ते धनी, घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी. अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी. दर्या टेकड्या चला ढुंडूया होऊन बेबंदा. जाळी मधी पिकली करवंद, जाळी मधी